एक मोठी बातमी बघूयात। अमेरिकन संसदेच्या आदेशानंतर खुल्या करण्यात आलेल्या एप्स्टीन फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो गायब झालेत। लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनशी संबंधित 16 फाईल्स शनिवारी रात्री उशिरा वेबसाईटवरनं हटवल्या गेल्या आणि त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो देखील गायब झाले। आणखी एक मोठी बातमी, मुंबईमध्ये महायुतीचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळते। पुढील 2 दिवसात मुंबईच्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होणार असल्याचं कळतंय। आज किंवा उद्या भाजप आणि शिवसेनेची चर्चेची 3री फेरी होणार आहे। तिढा असलेल्या जागांवरती फडणवीस आणि शिंदेंच्या बैठकीत चर्चा होईल असं सूत्रांकडून कळलंय। तर मुंबईत भाजप 150+ जागा लढवण्यावरती ठाम आहे। स्थानिक निवडणुकीमध्ये इतक्या चुकीच्या पद्धतीनं कारभार झालेला नाही असं निलेश लंकेंचं म्हणणं आहे। या निवडणुकीत सरकारनं अनेक आमिषं दाखवली, धाक दाखवून सरकार निवडणुकीला सामोरं गेलं असं निलेश लंके म्हणाले। नगरपालिका निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असाल, आतापर्यंत एवढ्या ग्रासरूटला एवढ्या चुकीच्या पद्धतीने कारभार कधी झाला नव्हता। अनेक ठिकाणी पैसे वाटप करताना पैसे वाटप करणारे पकडले, काही ठिकाणी पोलीस स्टेशन पर्यंत वाद गेले, काही ठिकाणी ओपनली टीव्ही चॅनलवर आले का पिस्तूलचा धाक दाखवला। हे सगळे प्रकार राबून हे सरकार या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरे गेलेले आहे। नागपूरच्या कामठीमधील भाजपच्या विजयी रॅलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते। महसूल मंत्री बावनकुळेंच्या नेतृत्वात कामठीमध्ये 40 वर्षांनंतर पहिल्यांदाच भाजपचा विजय झालाय। कामठी नगर परिषदेत भाजपचे अजय अग्रवाल विजयी झाले। तर अमरावतीमध्ये चिखलदरा आणि दर्यापूर या नगर परिषदांवरती काँग्रेसची सत्ता आली आहे। खासदार बळवंत वानखेडे यांनी डान्स केला आणि त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। दर्यापुरात बळवंत वानखेडेंच्या उमेदवारानं विद्यमान आमदारांच्या पत्नीचा पराभव केला।